महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशननं सन 2021 ते 2025 या कालावधीसाठी घेतलेली निवडणूक घटनाबाह्य, बोगस आणि मनमानी पद्धतीने झाली असून तिच्या मागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांनी केलाय। या मुद्द्यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। राजकीय दबावामुळे कारवाई होत नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची 2021 ते 2025 पर्यंतची जी निवडणूक आहे ती बेकायदेशीरपणे केली आहे, बोगस केलेली आहे असे महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव यांनी आरोप केला आहे। आता माझ्यासोबत ते सचिव आहेत। सर, नेमकं तुम्ही हा आरोप का करताय, म्हणजे काय कारण आहे? कारण की ही जी संस्था आहे ही धर्मदायिकांच्याकडे नोंदणीकृत संस्था आहे, त्याच्यामुळे धर्मदायिकांच्या नियमाप्रमाणे आपल्याला सर्व या संस्थेचं काम करायला लागतं। परंतु महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची जी 21 ते 25 ची निवडणूक झाली होती ती 13 ते 17चा बदल अर्ज नामंजूर झाल्यामुळे ती जर इलेक्शन घ्यायची होती तर त्यांना माननीय धर्मदायिकांची परवानगी घेणं काळाची गरज होती। परंतु अशी कुठलीही त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिकची इलेक्शन घेताना धर्मदायिकाकडून त्यांनी घेतलेली नाही। त्याच्यामुळं त्यांनी जी इलेक्शन घेतली ती इनलिगल आहे। त्याला आम्ही माननीय धर्मदायिकाकडे चॅलेंज केलं। त्यांच्या तो बदल अर्ज जो दाखल होता 21 ते 25 त्या बदल अर्जाला चॅलेंज केल्यानंतर त्याची सुनावणी वगैरे बरीचशी काय झाली आणि त्याच्यानंतर आता 17 ऑक्टोबर 2025ला त्याचा निकाल लागला की ती जी चेंजर रिपोर्ट त्यांनी दाखल केला तो इनलिगल आहे, म्हणजे त्यांची जी झालेली इलेक्शन इनलिगल आहे। हाच आमचा मुद्दा आहे आणि तेच आज आम्ही तुमच्या समोर येऊन सगळ्यांना दाखवतो की बाबा ही जी इलेक्शन झाली ही इनलिगल आहे। त्याच्यामुळे आता आम्ही याच्या विरुद्ध माननीय हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत की आता जी इलेक्शन घेतली आता 29 ते 25 ते 29 साठी त्यांनी इलेक्शन डिक्लेअर केली, पण ती झाली नाही। निवडणूक अधिकारी नेमले होते त्यांनी पण ही इलेक्शन झाली नाही असं डिक्लेअर केलेलं आहे, त्यांचा आदेश आहे। तरी पण आता हे लोकांनी मिटिंग ठेवली तर एजेम कुठली घ्यायची असताना तर ते कार्यकारी तर पाहिजे ना। तुमची कार्यकारीच अस्तित्वात नाहीये, मग तुम्ही एजेम कोणाची घेताय? एजेम घेताना तुम्हाला नियमावली घटनेप्रमाणे जर तुम्ही एजेम घेतली तर ती लिगल होऊ शकते। पण आता इथं कसं आहे, हा सगळा सावळा गोंधळ आहे। याच्यात म्हणजे सगळ्यात जास्त राजकीय हस्तक्षेप असल्यामुळं ह्याच्यात काही होत नाही। म्हणजे आता अजितदादा पवार हे राजकीय किंवा आता मोहोळ आले ते पण राजकीय। कुणाचा राजकीय हस्तक्षेप? ह्या सगळ्या लोकांचा। ह्याच्यामुळे तर ते इलेक्शन एकदा चेंज रिपोर्ट टाकला की 5-5 वर्ष आम्ही तिकडे चक्रा मारतो। आता मी गेले 2015 पासून याच्या विरुद्ध पळतोय। तेव्हा झाला 13चा बदल अर्ज नामंजूर 2020ला झाला, म्हणजे त्यांचा टर्म पिरियड संपला तरी पण ते चेंज रिपोर्ट नामंजूर झालंय। म्हणजे असा कोर्टाच्या बघा वेळ लागतो, मग ह्याच्यात राजकीय हस्तक्षेप असतो, त्याच्यामुळे कोर्टाच्या तारखा पडतात। उच्च न्यायालयात आता ह्या संबंधात हे केली, तक्रार केली, त्यांच्याकडनं काय अजून आलंय? नाही, आता आज किंवा उद्या 2-3 दिवसामध्ये त्याचं हेअरिंग आहे आणि त्याचा आदेश निघेल। तो सुद्धा माननीय 4D कमिशनर जी ऑर्डर केली 20 तारखेला 17 ऑक्टोबरला 2000 की महाराष्ट्र ऑलिम्पिक अशी इनलिगल आहे, त्यांची संस्था बरखास्त झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने 100% हायकोर्टातून निकाल आपल्या लागू शकतो एवढे विश्वास आहे। त्याच्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो आहे, कारण मग आता जी निवडणूक झाली म्हणतात ती इनलिगल आहे, मग हायकोर्टाच्या वतीने निवडणूक लागली जाईल। मग ती निवडणूक धर्मदायिकाच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्याने इलेक्शन होतील, हे 100% खरं आहे, असा विषय आहे। तर हे होते महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे महासचिव। त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि 2 ते 3 दिवसात हा निकाल येणार आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट।